तर नमस्कार, मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल बिडू आपले स्वागत करतो ट्रॅव्हल बिडूच्या एका नव्या भागात। पळसपे फाटा क्रॉस करून आता आपण लागलो आहे ते मुंबई गोवा महामार्गाला। आणि तुम्हाला आता सगळ्यांना माहीतच आहे की पळसपे फाट्यापासूनच ह्या एका कॉन्क्रीटच्या लेनला सुरुवात होते। पळसपे फाट्यापासून जिथे मुंबई गोवा महामार्गाला सुरुवात होते त्या पॉईंटपासून बरोबर 4 किलोमीटर अंतरावर हे जोशी वड्यावाल्याचं नवीन हॉटेल सुरू झालेलं आहे। आणि हे हॉटेल दिसलं की या हॉटेलपासूनच बरोबर 300 मीटरवर डाव्या बाजूला आहे हे नवीन ओपन झालेलं महानगर गॅसचं CNG स्टेशन। तर आता आपण पाहूया इथे व्यवस्था कशी आहे ती। जागा तर अगदी व्यवस्थित दिसते भरपूर, आणि हे गॅस स्टेशनही अगदी ऑनलाईन गॅस स्टेशन आहे, त्यामुळे प्रेशर तर चांगलंच असणार। हा बघा ऑनलाईन CNGचा बोर्ड दिसतोय आपल्याला इथे। मी पण जास्त काही शूट केलेलं नाही, अगदी छोटासाच व्हिडिओ बनवलेला आहे। इथे 4 डिस्पेन्सर आहेत आणि 8 डिस्पेन्सिंग नोझल्स आहेत। आणि हा CNG पंप ऑनलाईन असून 24 तास सुरू असतो। तर मित्रांनो, तुम्ही आता म्हणाल की हा CNG पंप गणपतीच्या वेळेसच्या आसपास सुरू झालेला आहे। तर मित्रांनो, त्यावर माझं असं म्हणणं असेल की मी शेवटचा ह्या रोडने डिसेंबर 2022 मध्ये गेलो होतो, आणि त्यानंतर फक्त एकदाच मी या रोडने गेलो आहे, पण तेही पहाटे 4 वाजताच्या आसपास ऑक्टोबर 2023 मध्ये। त्याशिवाय मी 4 ते 5 वेळा कोकणात गेलो असेल, पण एकतर खारपाडा मार्गाने किंवा मॅक्झिमम पाली निजामपूर मार्गाने। त्यामुळे मला डिसेंबर 2023 पर्यंत ह्या CNG पंपाची कोणतीही कल्पना नव्हती। तर चला असे नका, पण कोकणवासियांसाठी ही एक चांगली खबर आहे। मी माझ्या श्रीवर्धनच्या प्रवासामध्ये ही माहिती समाविष्ट केलेली आहे, पण ती जास्त लोकांपर्यंत पोहोचणार नाही, म्हणून हा सेपरेट व्लॉगचा खटाटोप। तर मित्रांनो, मी अशी आशा करतो की मुंबई गोवा महामार्गाने प्रवास करणाऱ्या CNG कारधारकांसाठी ही एक व्हॅल्यू ॲडेड इन्फॉर्मेशन असेल। अशाच छोट्या पण उपयुक्त माहितीसाठी बघत रहा आपले चॅनल ट्रॅव्हल बिडू। मी सुशील भेकरे आपला ट्रॅव्हल बिडू या भागातून आपली रजा घेतो, आणि आता आपण पुढे भेटूया एका पुढच्या भागात। तोपर्यंत बाय बाय फ्रॉम ट्रॅव्हल बिडू अँड कीप वॉचिंग आवर चॅनल। Thanks for watching.